बदलापूरचा अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। दादा, काय सांगणार? आज इथं जल्लोष करण्यात येत आहे। एक दिवस होता की या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावरच 9 तास तब्बल आपण आंदोलकांनी रेल रोको केलेला होता। आजचा हा दिवस, काय तुमची भावना आहे? मागील महिन्यात जो अनुचित प्रकार घडला त्याच्या विरोधात संपूर्ण बदलापूर शहरवासियांनी याच ठिकाणी मोठं जनआंदोलन उभं केलं होतं। त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये अत्यंत चीड होती की ह्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे, परंतु कुठेतरी लोकांच्यात एक संतापाचं असंही वातावरण होतं। कुठेतरी त्यांचा विश्वास नव्हता का कुठल्या तरी कायद्याच्या जाचक अटींमधून किंवा कुठल्या तरी एक लूप होल्समधून याची कदाचित सुटका होईल का किंवा त्याच्या न्यायाला विलंब मिळेल का, असं कुठेतरी वातावरण असल्यामुळे नागरिकांची अशी मागणी होती की ताबडतोब याला फाशी दिली पाहिजे, तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आणि त्याच्यामुळे 10 तास जवळजवळ या ठिकाणी आंदोलन उभं होतं। परंतु महाराष्ट्र शासनाने फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा नोंद करून त्याची फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं धोरण ठरवलेलं होतं आणि ताबडतोब त्याला शिक्षा होईल अशी तजवीज करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या। परंतु काल अचानक अशी घटना घडली की त्या ठिकाणी सदर आरोपीने आपल्या पोलीस अधिकारी श्रीयुत मोरे यांच्या रिव्हॉल्वर खेचून घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्या ठिकाणी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला त्या नराधमाचा त्या ठिकाणी खात्मा केलेला आहे। कुठेतरी या महाराष्ट्र शासनाचे जे मुख्यमंत्री आहेत ते अत्यंत कर्तबगार आणि खंबीर असे दबंग असे मुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी उंचावलेला आहे आणि त्या उंचावलेल्या आत्मविश्वासाचा भाग म्हणून त्यांनी त्वरित अशी क्रियेला प्रतिक्रिया देऊन त्या ठिकाणी त्या आरोपीला यमसदनास धाडलेला आहे। मनपूर्वक ह्या सर्व अधिकाऱ्यांचे, पोलीस वर्गाचे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं या निमित्त आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि या सर्व प्रक्रियेत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक आणि या बदलापूर शहरातील तमाम सर्व नागरिक या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्म उपस्थित राहून हा आनंद या ठिकाणी व्यक्त करत आहेत, एकमेकांना पेढे बढ़वत आहेत। अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काय सांगणार? आपल्याला सर्व बदलापूरकर हे फाशीचीच त्याची मागणी करत होते आणि कुठेतरी त्याचा एन्काउंटर झालेला आहे। आपण आनंदोत्सव साजरा करतायत, काय आपली भावना आहे? निश्चित अतिशय निंदनीय अशी घटना घडली होती बदलापूर शहरामध्ये, ज्याच्यामध्ये संपूर्ण बदलापूर शहर ढवळून निघालं होतं। एक प्रकारचा अतिशय मोठं आंदोलन त्या ठिकाणी छेडलं गेलं होतं। त्याच्यामध्ये संपूर्ण बदलापूरवासियांचा असंतोष दिसून येत होता प्रामुख्याने आणि संपूर्ण बदलापूरवासियांची त्या ठिकाणी मागणी होती की या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तेच लोकांच्या मनातील असलेली शिक्षा या ठिकाणी झालेली आहे। तो न्याय लोकांना त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि यात झालेल्या न्यायातून इथे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जे भयग्रस्त वातावरण बदलापूर शहरामध्ये आहे त्यातून महिलांनी त्या आनंद आणि सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। खऱ्या अर्थाने बदलापूरकर हे आनंद उत्सव साजरा केलेला आहे। थेट रेल्वे स्थानकावर येऊन एकमेकांना पेढे भरवत, प्रवाशांना पेढे वाटप करत आनंद उत्सव साजरा केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आहेत। दादा, तुम्ही काय सांगाल? काय आपली आताची भावना आहे? जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून शब्द दिलेला होता आणि त्या शब्दाचा पूर्णत्व काल या राज्याचे पोलीस अधिकारी, आमच्या ठाणे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मोरे साहेब यांनी करून दाखवलेलं आहे। ज्यावेळेस हेमानीच मला वाटतं त्याला ही दूरदृष्टी दिली असेल की त्यांनीच एक कृत्य करण्यासाठी स्वतः भाग पडलं। मोरे साहेबांचं सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावर एक गोळी फायर केली आणि मोरे साहेबांनी स्वसंरक्षणासाठी 3 गोळ्या त्याच्यावर फायर केल्या। परंतु एखादा अधिकारी आपल्या परिवाराचा याचा विचार न करता त्या समोरच्या माणसावर जेव्हा फायर करतो तेव्हा त्याला माहिती असतं का मला विविध गोष्टीला सामोरे जायचं आहे। पण सामोरे जात असताना या महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि जी इच्छा मुख्यमंत्री आणि देवेंद्रंच्या मनामध्ये होती, जे बदलापूरच्या जनतेमध्ये होती,
ती मोरे साहेबांनी करून दाखवलेले. खऱ्या अर्थाने मी अशा पोलीस अधिकाऱ्याला आणि त्यांच्या परिवाराला, त्यांच्या पूर्ण टीमला सलाम करतो. आणि ज्या वेळेस विरोधी पक्षाचे लोक त्यांच्यावर ॲलिगेशन करतील तेव्हा पूर्ण ही बदलापूरची जनता त्यांच्या परिवाराबरोबर राहील. खऱ्या अर्थाने बदलापूरकरांना, महिलांना, मुलींना न्याय मिळालेला या निमित्ताने आता तुम्हाला 100% जी प्रत्येक माझ्या महिलेच्या मध्ये जी भीती निर्माण होती की आमची सुरक्षा, तसं वर्तमानपत्र आणि मीडियामधनं की बदलापूरच्या आणि या मराठ्याच्या महिला सुरक्षित नाहीत, पण त्याचा खतमा या मराठ्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी करून दाखवलेला आहे. जरी देवाच्या घरात अंधेर असलं तरी वेल नाही अशी प्रचिती आज या ठिकाणी घडून आलेली. नक्कीच जर असे कर्तव्यदार मुख्यमंत्री असतील तर कुठचाही अधिकारी अशा कुठच्याही कृत्याला केलेल्या याला बली न पडता त्याचा खतमा करून लगेच टाकतील. तर फक्त त्यांना बल देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा जल्लोष आज आम्ही या बदलापूर शहरामध्ये केलेला आहे. माझ्या या चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या एजन्सीने काम केलं त्या सर्वांचं मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे आभार मानतो. खऱ्या अर्थाने सर्व यंत्रणाचा इथं शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. अजय शर्मा, लोकशाही न्यूज, बदलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.